देवा पानी दूं का? जो जिसकी अमानत है वो उसे मिलकर रहेगी। वक्त के गुजरने से पहले हमें यह समस्या सुलझानी पड़ेगी। गयाताई, स्वामी वक्त से पहले असं का म्हणाले असतील हो? तुम्हाला काही कल्पना आहे का याची? कपिलाताई, अहो खरंच मला काहीच माहित नाही। स्वामी याआधी असे कधीच वागले नाहीत। मी पहिल्यांदाच त्यांना असं वागताना बघते। कपिलाताई, खूप भीती वाटते हो मला। मी दिव्यात तेल घालते। हा राहू दे। सुंदरा मावशी, स्वामी असे का वागतायत हो? मला नाही कळत ते असे का वागतायत। गोपाळ बुवा, हे बघा, आज ना मला काही गोष्टी स्पष्टच बोलायच्या आहेत। आज 13व्याच्या दिवशी काहीतरी विनसलं वाटतं। हो आज राहू द्या। आजच कारण कसं आहे ना, काही प्रश्नांना वेळेची वाट बघायची नसते। असं आतमध्ये ना असं खात राहतं। आज या पादुकांसमोर आणि सगळ्यांसमोर मी सत्य बोलणार आहे। सोपान भाऊ, आता मी काय सांगतोय ना ते नीट ऐक। दत्तगुरु महाराज की जय। माझ्या लेकरासाठी प्रार्थना करा। हे माझ्या नवसाचं फळ आहे। दर गुरुवारी अशीच भरभरून देणगी ठेवतात ही लोक। ही तर आयती कमाई आहे। फक्त बसून दर्शन द्यायचं आणि सगळं मिळवायचं। दत्तगुरु, तुमच्या या सगळ्या भक्तांची दुःख दूर करा आणि यांचं आयुष्य उजळवा। माफ करा पण हे परत घेऊन जा। वहिनी, हे काय करताय? हे आम्ही श्रद्धेने अर्पण केले। श्रद्धा आम्ही स्वीकारली आहे। तुमचा भाव दत्तगुरूंपर्यंत पोहोचला, पण वस्तू ठेवणं हे गरजेचं नाही। आमच्या भावनेचा मान म्हणून तरी ठेवा। मान म्हणूनच तुम्हाला अर्पण करू दिलं, पण पादुका या घरात धन साठवण्यासाठी आलेल्या नाहीयेत। ते माणसाला माणुसकी शिकवायला आलेले आहेत। आज कळलं, देव पैशाने नाही तर भावनेने खुश होतो। हा शुद्ध वेडेपणा करता येते। सोनं पैसा परत करायचं असतं का? हातात आलेलं सोडायचं। पादुका असल्या की कसं सगळं मिळू शकतं, पण ह्यांना ना त्याची किंमतच नाही। या दत्तगुरूंच्या पादुका बाबांना दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला ना तेव्हा मिळाल्या होत्या। अत्यंत चमत्कारिक आहेत त्या। दर्शनाला येणारा प्रत्येक जण काही ना काही अनुभव घेऊन जात होता। मन हलकं व्हायचं त्यांचं, आशा जाग्या व्हायच्या त्यांच्या। हो हे सगळं खरं आहे, पण तुम्हाला आणखीन काही बोलायचंय का सोपान भाऊ? लोक दर्शन घेतात आणि जाताना भर भरून दक्षिणा ठेवतात। बाबांनी कधीच याचा फायदा करून घेतला नाही।
आणि हा मोरयाही बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो. ह्या पादुकांना माझ्याकडे असायला हव्या. कमाई कशी करायची ना ते मी दाखवून देते. भावना, श्रद्धा, चमत्कार, अरे सगळ्याला किंमत असते. फक्त ती वसूल करायला शिकायला हवं. काल रात्री स्वामी देवांनी संकेत दिलाय ना, तेव्हापासून अस्वस्थ झाली मी आता स्वामी देवांना एक क्षणही नजरेआड होऊ देणार नाहीये. तुमची भीती कळते मला. अहो पण काल रात्रीपासून तुम्ही एक क्षणी आराम नाही केला. नाही नाही, मी आता त्यांना नजरेआड होऊ देणार नाही. आणि हो, स्वामी देव जर स्थानाबाहेर गेले तर स्वामी देवांबरोबर कोणतरी एक सेवेकरी असायलाच हवा. हो, जलाशयावर लक्ष ठेवलं म्हणून पाण्याची वाफ पण थांबत नाही. सूर्यावर लक्ष ठेवलं म्हणून तो त्याचं काम करणं थांबवत नाही. त्याचप्रमाणे आमच्यावर लक्ष ठेवलं म्हणून नियतीच्या मनात जे आहे ते बदलत नाही. आमच्यावर लक्ष ठेवाल तर देह दिसेल, पण आमचं कार्य पूर्ण झालंय की नाही हे फक्त नियतीला ठाऊक आहे. लक्ष ठेवायचं तर ठेवा, पण आमच्यावर नाही. आम्ही दाखवलेल्या मार्गावर, त्या मार्गावर चालाल तर प्रत्येक पावलावर आम्ही तुमच्या सोबत असू. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे, या दैवी पादुका आमच्या बाबांना प्राप्त झाल्या होत्या. लोकांची या पादुकांवर श्रद्धा आहे आणि अनेकांना या पादुकांच्या कृपेचं प्रत्यंतरही आलेलं आहे. आणि त्याच संदर्भात मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे. हो, आज 13व्याच्या दिवशी हा विषय नको. तू गप्प बस. हे बघा, आमचे बाबा हयात असताना मी त्यांच्याशी बोलून आमच्या संपत्तीची वाटणी केली होती, पण तेव्हा पादुकांची सेवा स्वतः बाबा करत होते. म्हणून पादुका कोणाकडे असाव्यात हा प्रश्न तेव्हा उपस्थित झालाच नाही. आता बाबांच्या निधनानंतर पादुका कोणाकडे असायला हव्यात हा निर्णय झालाच पाहिजे. मी धाकटा असलो म्हणून काय झालं? पादुकांच्या सेवेचा मान मलाच मिळायला हवा. अरे आज बाबांचं 13वं आहे. आज हा विषय नको, आपण यावर उद्या बोलूया. नाही, उद्या नाही, आजच निर्णय झाला पाहिजे. कारण आज निर्णय झाला ना तरच बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल. नाहीतर त्यांच्या आत्म्याला अशी रुखरुख लागून राहील रे. अहो, अशा गोष्टींना वेळ द्यावा लागतो. आणि या आजच्या दिवशी अशा गोष्टी म्हणजे गोपाळ बुवा, हे बघा, माझ्या मनात जे होतं ते मी स्पष्ट बोललेलो आहे. कसं आहे ना, मला पादुकांची सेवा करायचीच आहे. अहो, थोडं थांबा. सगळ्यांसमोर असं. तू गप्प बस. बायकांना ना या गोष्टी कळत नाही. तू ना मध्ये मध्ये बोलू नकोस. शांत बस तू. सोपान, अरे आपण दोघं मिळून सेवा करूयात. बाबांचा वारसा आपण दोघांनी चालवला तर त्यांना आनंदच होणार आहे. नाही, वारसा आहे ना एकानीच चालवायला हवा.
कसं आहे ना, नाहीतर सेवेत आहे ना कसली कुचराई होईल, मतभेद होतील, वाद होतील, आणि हा तेच मला नको. पादुका कुणाकडे राहणार आहेत याचा निर्णय व्हायला हवा. हा ते बरोबर आहे. हा विषय मार्गी लागला पाहिजे, नाहीतर यांचं रोज भांडण होईल आणि रोज हा विषय मांडला जाईल. हो सोपान भाऊ, ह्या पादुका मोऱ्या भाऊकडे राहिल्या तर तुम्हाला अडचण काय? बस गोपाळ बुवा, मला त्या विषयावर चर्चा नको. मला काही नको. जशी दत्तगुरूंची इच्छा. श्री गुरुदेव दत्त. सोपान, तुला जर खरंच पादुकांची सेवा करायची असेल तर तू पादुका घेऊन जाऊ शकतेस. आम्ही दर्शन घ्यायला येत राहू. शेवटी काय, आपल्या घरातल्या कुणाकडनं तरी सेवा होणं हे महत्वाचं. हा, आता कसं हे योग्य आहे काय? आहो, मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. हो, जा जा जा, तुम्ही जा. मी पादुका घेऊन जातो. थांबा भाऊजी, मला पादुकांच्या निर्णयाबद्दलच बोलायचंय. कृपया माझं थोडं ऐकून घ्या, मग तुम्हाला हवा तो निर्णय घ्या. सोपान, या घरात बाबांनी कायम सगळ्यांच्या मताला महत्व दिलंय. मलाही तिचं मत जाणून घेऊ दे. सोपान भाऊ, सेवा हक्काने नाही मिळत. हेतू शुद्ध असेल तेव्हाच लाभते. कधी कळणार यांना कोणाच ठाऊक. काय झालं पद्मिनी? का अडवलंस मला? नाही म्हणजे सगळ्यांसमोर थांबवण्याची गरज काय होती? मला माफ करा. तुम्हाला अडवणं योग्य नव्हतं हे मान्य आहे मला, पण माझा नाईलाज होता हो. वाटण्यांच्या वेळी मी काहीही बोललेले नाहीये हो. आपल्याला कमी मिळालं जास्ती मिळालं ह्याने मला कधीच फरक पडलेला नाही, कारण ते सर्व क्षणभंगूर आहे. पण पादुकांच्या बाबतीत मात्र माझं ऐकून घ्या. आहो, ती एक केवळ वस्तू नाहीये हो, ती एक जबाबदारी आहे, ती एक तपश्चर्या आहे. काय म्हणायचं काय तुला? सोपान भाऊजींनी मामांची हयात असताना पादुकांची कधीच सेवा केलेली नाही, अगदी एकदाही नाही. त्यांना पादुकांच्या बाबतीत काही आस्था आहे असं तर मला वाटतही नाही. आणि त्यांचा नशा करणं तर तुम्हाला माहितीच आहे. हो, ते मला माहिती. म्हणूनच मला भीती वाटते हो. पादुकांच्या सेवांच्या बाबतीत त्यांच्याकडनं काही हलगर्जीपणा झाला तर? अहो, सेवा काही वेळ काढून केलेलं काम नाहीये हो, ती मन झोकून दिल्यावरच होते. पण पद्मिनी, अगं तू स्वतःहून म्हणालाय ना त्याला पादुकांची सेवा करायची. आणि जर का तो आता स्वतःहून म्हणालाय तर त्याची काळजीही तो स्वतः घेणारच. नाही, मला असं अजिबात वाटत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की त्यांना पादुका का हव्या आहेत हे तुम्ही आधी समजून घ्या. हे बघ पद्मिनी, तुला नेमकं काय म्हणायचंय ना ते मला अजूनही कळत नाहीये. अहो, मागे काय घडलेलं ते तुम्हाला आठवतंय ना? खूपच उशीर झालाय. कोणी बघितलं ना तर अनर्थ होईल. हा कुठे राहिला? तुम्हाला
हेच हवं होतं ना? हो हो. हे बघा, हे साधं सुधं चंदन नाहीये. ज्या चंदनाचा लेप पादुकांना लागतो ना, तेच चंदन आहे याच्यात. तुम्ही एक काम करा, हे आहे ना तिजोरीमध्ये ठेवा. म्हणजे बघा कशी बरकत होते ती. अहो, बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे. 1 वर्ष किती, फक्त 1 वर्षात तुम्ही धनात ठेवाल. ठीक आहे, ठीक आहे. तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही. हा. अहो हे काय चाललंय भाऊजींचं? पादुकांचं चंदन? हे काय करतोय सोपान? पादुकांच्या चंदनाचा सौदा करतोयस? अरे लाज कशी वाटली नाही तुला? बाबांनी आयुष्यभरात असं कधी काही केलं नाही. त्यांनी तुला चंदन द्यायला नकार दिला कारण त्यांना माहिती होतं की तुझा हेतू चांगला नाहीये. थांबा थांबा, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? अहो भाऊजी, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय तुम्हाला. अहो वहिनी, मी चंदन विकत देत नव्हतो. अहो ते मित्र आहेत म्हणून त्यांना मैत्री खातर दिलंय. काय? हो हो. आणि तुझ्या हातातले हे पैसे? आणि हे पैसे चंदनाचे नाही आहेत. त्यांनी ना माझ्याकडून उधार घेतले होते म्हणून त्यांनी ते परत केले. बरोबर ना? हो हो बरोबर. तुझं बोलणं आम्हाला पटत नाहीये सोपान. तुम्हाला वाटते ना मी खोटं बोलतोय? मग ना एक हे बघा, या पवित्र चंदनाची शपथ घेऊन सांगतो, मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाहीये. पादुकाच्या चंदनाची शपथ? अहो पण पद्मिनी, हा कितीही चुकत असला ना तरी पादुकांच्या चंदनाची खोटी शपथ घेणार नाही. एवढं तरी ओळखतो मी याला. सोपान, हा विषय मी सध्या इथेच थांबवतोय. पण जर का तुझ्या मनात असं काही असेल ना तर ते आत्ताच मनातनं काढून टाक. नाही दादा, ते ना गैरसमज झालेला, बस, बाकी काही नाही. मी आशा करतो की हा फक्त एक गैरसमजच असावा. मग तू निश्चिंत राहा. त्या दिवशी तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलात, पण माझं मन अजूनही मानत नाहीये हो. कारण मला खात्री आहे त्या दिवशीही त्यांनी खोटीच शपथ घेतली होती. अहो, पादुकांची सेवा ही एक साधना असते. ती मनोभावे निस्वार्थीपणे करावी लागते हो. आणि भाऊजी हे कधीच करणार नाही. आणि असं का वाटतंय तुला? कारण मला त्यांच्या डोळ्यात सेवा नाही, स्वार्थ दिसतो. आणि मला खात्री आहे पादुकांमधनं होणारी कमाई त्यांना नक्कीच खुणावत असणार. पादुकांसाठी त्यांच्या मनात श्रद्धा नाहीच आहे हो. त्यांच्यासाठी ती एक कमाईचं साधन आहे. अहो, माझं थोडं ऐका हो. पादुकांचा व्यवहारासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी आपण कधीच उपयोग होऊ देता कामा नये. आणि ही फक्त तुमची जबाबदारी नाहीये हो, तुमचं धर्म कर्तव्य आहे. आणि मामांजींची ही तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती हो. अहो, त्यांनी आयुष्यभर पादुकांना कमाईपासून दूर ठेवलं. आणि जर आपण आता दुर्लक्ष केलं ना तर त्यांच्या तपश्चर्येला कलंक लागेल. कळलंय मला तुला काय सांगायचंय. ही केवळ कुटुंबाची गोष्ट नाही तर श्रद्धेचा प्रश्न आहे. पण पद्मिनी, अडचण एकच आहे की आपण थेट विरोध त्यांना करू शकत नाही किंवा त्यामागची कारणं सुद्धा त्यांना सांगू शकत नाही. मांजराच्या गळ्यात घंटा तर बांधायची, पण कशी?